मोठी बातमी समोर येते। शक्तीपीठ महामार्गाच्या मागणीसाठी शिंदे गटाकडून आंदोलन होत आहे। शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे या मागणीसाठी शिवसेना शिंदे गटाकडून आंदोलन केलं जात आहे। सांगलीत आता एक दिवसीय धरणं आंदोलन असेल। शक्तीपीठ महामार्ग झालाच पाहिजे या मागणीसाठी आता शिवसेना शिंदे गट यांच्या वतीने सांगलीच्या स्टेशन चौकात धरणे आंदोलन करण्यात येते। शक्तीपीठ महामार्गामुळे सांगलीचा विकास हा मोठ्या प्रमाणात होणार आहे। बेरोजगार युवकांना नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत। त्यामुळे या शक्तीपीठ महामार्ग त्वरित झाला पाहिजे या मागणीसाठी धरणे आंदोलन करण्यात येते। शक्तीपीठ महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग, शक्तीपीठ महामार्ग। पुण्या मुंबईला स्थायिक झाले तर ती भावी पिढी पुण्या मुंबईला स्थायिक नाही झाली पाहिजे, ती सांगलीच राहिली पाहिजे। त्यासाठी शक्तीपीठ महामार्ग होणं गरजेचं आहे। नवीन पुणे महामार्ग होणे गरजेचं आहे। एवढा विकासाला औद्योगिक क्रांती झाली, औद्योगिक क्रांती होणार तर भावी पिढींना रोजगार मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल। रोजगार उपलब्ध झाला तर शहराचा विकास होणार आहे आणि शहराचा विकास झाला की मोठ्या प्रमाणात विकास होणार आहे। आणि काही कम्युनिस्ट लोक याला विरोध करतायत या शक्तीपीठ महामार्गाला। ते काही लोकांची सुपारी घेऊन विरोध करतायत, विकासाला विरोध करतायत। त्यांनी योग्य कामाला अयोग्य कामाला विरोध करावा अशी आमची भूमिका आहे। त्यामुळे आम्ही सदरचं आंदोलन आयोजित केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।